सरकारी नोकरी एक कोटीची सोनं आणि इतर महागड साहित्य जप्त करण्यात आले आहे. एकूण सुमारे 2 कोटीचं घबाड या छापात मिळालं. एवढा मोठ्या प्रमाणात कॅश आणि सोनं पाहून अधिकारी सुद्धा थक्क झाले. नुपूर बोरा गेल्या 6 महिन्यापासून विजिलन्सच्या रडारवर होती. बारपेटा जिल्ह्यात काम करताना ती संशयास्पद लोकांकडून बेकायदेशीर सेटलमेंट करत असल्याची माहिती मिळाली होती. रविवारी छापा टाकायचं ठरलं होतं, पण ती घरी नसल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. अखेर सोमवारी ती परतल्यावर कारवाई झाली. याशिवाय तिच्या विरोधात औपचारिक तक्रारही दाखल करण्यात आली होती. जमीनच्या नोंदी बदलण्यासाठी ती लाच घेत असल्याचा आरोप होता. जमिनीचा नकाशासाठी 1500 रुपये तर नाव बदलण्यासाठी थेट 2 लाख रुपये मागितले जात होते, असं तक्रारीत नमूद आहे. विजिलन्स अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा फक्त सुरुवातीचा टप्पा आहे. पुढील तपासात अजून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीत सेवा करण्याची शपथ घेतली जाते, पण काही अधिकारी भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकतात. पण आता प्रश्न असा आहे की जनतेचा विश्वास टिकवणारे अधिकारी कमी होत आहेत का?